हे आहे DS न्यूज नेटवर्क. आपण पाहत आहात आपली बातमी आपला आवाज. नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, DS न्यूजला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा, म्हणजे आपण एकमेकांच्या संपर्कात राहू. एक नवीन विषय आणि नवीन मुद्दा मी आपल्या समोर घेऊन आलेलो आहे, आणि तो म्हणजे असा की राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी बीड जिल्ह्यामध्ये 17 ऑगस्ट रोजी जाहीर सभा घेतली. आणि विशेष म्हणजे बीड जिल्ह्याची सभा घेत असताना शरद पवार यांनी त्या ठिकाणी आपलं प्राबल्य काय आहे हे सुद्धा तमाम जनतेला आणि राज्यकर्त्यांना दाखवून दिलेलं आहे. याचं कारण असं की बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीचे जेवढे आमदार होते त्यापैकी केवळ एक आमदार संदीप क्षीरसागर हेच शरद पवार यांच्या सोबत राहिलेले आहेत. त्यामुळे या सभेकडे अधिक लक्ष लागलं होतं, कारण संदीप क्षीरसागर एकमेव आमदार असताना आणि बाकीचे सगळे आमदार अजित पवार यांच्या सोबत गेले असताना शरद पवार यांची सभा त्या ठिकाणी यशस्वी होईल किंवा नाही असं विरोधकाकडून बोललं जात होतं. परंतु झालं असं की नेते जरी गेले असले तरी कार्यकर्ते मात्र शरद पवार यांच्या सोबतच राहिल्याचं चित्र बीड जिल्ह्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळालं. आणि विशेष म्हणजे महाविकास आघाडीचे नेते असलेले शरद पवार हे जेव्हा बीड जिल्ह्यात आगमन होणार होतं त्यावेळेस त्यांचं ठिकठिकाणी स्वागत करण्यात आलं. यामध्ये शिवसैनिकही होते, काँग्रेसचेही कार्यकर्ते होते आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सुद्धा कार्यकर्ते त्या ठिकाणी होते. विशेष म्हणजे आपल्याला हे पण या ठिकाणी जाणवलं की कोणत्याही राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नसताना सुद्धा अनेक कार्यकर्ते आणि नागरिक शरद पवारांच्या स्वागताला उभा राहिले होते. मित्रांनो, हाच दबदबा कायम शरद पवार यांचा बीड जिल्ह्यामध्ये राहिलेला आहे. आणि म्हणूनच धनंजय मुंडे यांनी जी काही बंडखोरी केली त्यासोबत राष्ट्रवादीचे इतर आमदारांना त्यांनी अजित पवारांसोबत नेलं असा त्यांच्यावरच आरोप थेट शरद पवार यांचा आहे. आणि म्हणून ते असंच मानतायत की बीड जिल्ह्यामधले राष्ट्रवादी अजित पवारांसोबत नेण्याचं काम हे धनंजय मुंडे यांनी केलेलं आहे. कारण धनंजय मुंडे यांना शरद पवार यांनी पडतीच्या काळामध्ये मोठी साथ दिलेली आहे. असं असताना सुद्धा त्यांनी शरद पवार यांना सोडचिठ्ठी देऊन अजित पवारांकडे गेले. हे शरद पवार यांना मुद्दा खटकला आणि म्हणून धनंजय मुंडे यांना रोखायचं कसं याच उद्देशानं शरद पवार यांनी बीड जिल्ह्यामध्ये सभा घेतली. मित्रांनो, या सभेमध्ये एक विशेष प्रकार असा घडला की बीड शहरामध्ये सभा असताना त्या ठिकाणी जो काही शरद पवार विषय बोलले तो परळी मतदारसंघाचा बोलले आणि धनंजय मुंडे यांच्या बाबतीतच अधिक बोलले. पवार साहेबांनी 3 मुद्दे मांडले. एक म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मणिपूरमध्ये का गेले नाहीत याविषयी त्यांनी तीव्र शब्दामध्ये आक्षेप नोंदवला. दुसरा, त्यांनी देवेंद्र फडणवीस जे माजी मुख्यमंत्री आहेत, जे पुन्हा येईल असं म्हणायचे, अगदी त्यांचा सूर पकडून नरेंद्र मोदी हे आता पुन्हा देशामध्ये मी पुन्हा येईल म्हणतायत असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. आणि तिसरा मुद्दा त्यांनी जो उपस्थित केला तो म्हणजे धनंजय मुंडे यांचा. त्यांनी असं सांगितलं की सत्तेच्या माध्यमातून आलेला निधी याचा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी गैरवापर करण्यात आला, सत्तेचा गैरवापर करण्यात आला आणि त्यामुळे परळीमध्ये आता धनंजय मुंडे यांना पराभव करणं हे गरजेचं आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी पवारांनी एक आपला डाव टाकला आणि तो डाव असा की धनंजय मुंडे यांचे जे काही कट्टर समर्थक होते, सहकारी होते एकेकाळचे, ते बबनराव गीते यांना शरद पवारांनी गळ घातली आणि बबनराव गीते राष्ट्रवादी शरद पवारांच्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करण्यासाठी तयार झाले. मित्रांनो, बीड जिल्ह्यामध्ये सभेला प्रत्येक गावातून वाडीवस्ती तांड्याहून कार्यकर्ता आणि नागरिक येत असताना एकट्या परळी मतदारसंघातून 700 गाड्यांमधून कार्यकर्त्यांना घेऊन बबन गीते हे बीडमध्ये दाखल झाले. मोठा गाजावाजा मिरवणूक त्यांनी काढली आणि त्याच ठिकाणी शरद पवारांनी परळीमध्ये किती मोठी ताकद धनंजय मुंडे यांच्या विरोधात उभा केली असं चित्र संपूर्ण प्रेक्षकांना, संपूर्ण नागरिकांना आणि राजकीय मंडळींना सुद्धा त्या ठिकाणी दिसून आलं. मित्रांनो, आजची परळीची राजकीय परिस्थिती काय? कारण परळी मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय नेत्या पंकजाताई मुंडे यांचा तो बालेकिल्ला यांचा तो मतदारसंघ आहे. परंतु त्यांचा त्या ठिकाणी पराभव होऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे एकेकाळचे शरद पवारांचे सोबत असलेले कट्टर समर्थक धनंजय मुंडे हे त्या ठिकाणी विजयी झाले, जे आता अजित पवारांच्या सोबत गेलेले आहेत. आता त्या ठिकाणी बबन गीते यांना शरद पवारांनी आपल्या सोबत घेतलंय आणि यातूनच एक चर्चेला उधाण आलंय. ते म्हणजे असं की शरद पवारांनी बबन गीतेंना राष्ट्रवादीत घेतलं, याचा अर्थ त्यांना धनंजय मुंडे यांचा पराभव करायचा आहे का पंकजाताई मुंडे यांचा विजय करायचा आहे, याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. मित्रांनो, आहे ना प्रश्न महत्वाचा आणि विचार करण्यासारखा प्रश्न आहे. त्याचं कारण असं आहे की धनंजय मुंडे यांनी गोपीनाथराव मुंडे यांना सोडून ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आले त्यावेळेस त्यांचा समाज आणि त्यांना मुंडे साहेबांना चाहता जो वर्ग होता तो धनंजय मुंडेंच्या विरोधात प्रचंड प्रमाणात गेलेला त्या ठिकाणी आहे आणि म्हणून त्यांना निवडणुकीमध्ये यश मिळत नव्हतं. परंतु गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये म्हणजे जो आता चालू त्यांचा काळ आहे विधानसभेचा, याच निवडणुकीमध्ये त्यांना यश आलंय. त्याच्या मागे अनेक कारण आहेत.
कारण एक तर त्यांना भाजपनं अंतर्गत मदत केली, हा भारतीय जनता पार्टीचे बीड जिल्ह्यातले कार्यकर्ते स्पष्टपणे आरोप करतायत, पंकजाताई मुंडे यांचे कार्यकर्ते आरोप करतायत. आणि दुसरी गोष्ट, पंकजाताई मुंडे यांना पराभूत करण्यासाठी ज्या काही आदर्श शक्ती परळीमध्ये होत्या त्याही धनंजय मुंडेंच्या कामाला लागल्या. आणि तिसरा भाग असा की पंकजा मुंडे या समाजाचं राजकारण करत असताना इतर समाज हे त्यांच्या आपोआपच विरोधात गेले आणि त्या इतर समाजाला म्हणजे अदर जे कुठले समाज होते त्या समाजाला आपल्यासोबत घेण्यात धनंजय मुंडे हे यशस्वी ठरले आणि त्यामुळे त्यांना त्या ठिकाणी यश आलं. परंतु आता परळी मतदारसंघातलं पूर्ण चित्र पालटलंय. 2 टप्प्यामध्ये आपण या बाबतीतली माहिती घेऊ. पहिला टप्पा म्हणजे धनंजय मुंडे यांची प्लस पॉईंट आणि निगेटिव्ह पॉईंट. आता झालंय असं की धनंजय मुंडे हे शरद पवारांकडून अजित पवार सोबत गेले आणि भारतीय जनता पार्टी सोबत ते सत्तेत आले. एकनाथराव शिंदे मुख्यमंत्री असल्या कारणानं आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांचे जुने भाजपचे सहकारी असल्यामुळं त्यांना परळी मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी त्या ठिकाणी मिळायला आता अडचण कुठली राहिली नाही. दुसरा भाग असा आहे की देवेंद्र फडणवीस आणि पंकजाताई मुंडे या जरी एका पक्षात असल्या तरी त्यांचे मतभेद आता लपून कुणाचे राहिले नाही. ते एकमेकांच्या विरोधात ते काम करतायत. देवेंद्र फडणवीस पंकजाताईंना राष्ट्रीय नेता म्हणतायत. पंकजाताई मी राज्यातल्या कारभारामध्ये लुडबुड करत नाही असं म्हणून त्यांनाही ते टोचणे आणतायत. अशा पद्धतीनं दोघांचं जे काही राजकीय वातावरण हे आपल्याला चांगलं माहिती आहे आणि म्हणून याचा फायदा धनंजय मुंडे यांना होताना दिसतोय. येणाऱ्या काळात परळी मतदारसंघामध्ये जो काही विधानसभेचा राहिलेला काळ आहे यामध्ये मोठा निधी येईल आणि कदाचित त्या ठिकाणी अनेक कामं सुद्धा होतील. हा धनंजय मुंडे यांचा प्लस पॉईंट आहे. परंतु निगेटिव्ह पॉईंट जो मायनस पॉईंट म्हणतो आपण तो असा झालाय की एक तर त्यांनी शरद पवार यांना दगा दिला. म्हणजे पहिल्यांदा गोपीनाथराव मुंडे यांना दगा दिला हा त्यांच्यावर आरोप आहे. आता शरद पवार यांना ते दगा देऊन अजित पवारांसोबत गेले हा दुसरा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे मतदार त्यांच्या विरोधात नाराज झालेला आहे. तिसरी गोष्ट, पंकजाताई मुंडे यांचा चाहता वर्ग परळी मतदारसंघामध्ये मोठा आहे. पण पंकजाताईंचा पराभव झाला हे तिथल्या लोकांना जिव्हारी लागलेले आहे. परंतु धनंजय मुंडे यांनी सत्तेत आल्यानंतर सुद्धा परळीकडे ज्या पद्धतीनं लक्ष द्यायला पाहिजे होतं, ज्या कार्यकर्त्यांनी काम केलं त्यांनाही सांभाळून घ्यायला पाहिजे होतं. परंतु ते झालं असं की काही कार्यकर्त्यांना त्यांनी मोठ्या प्रमाणावर सांभाळलं, मात्र काही कार्यकर्ते त्यांच्यापासून दूर राहिले आणि म्हणून त्यांच्याही मनामध्ये धनंजय मुंडे यांच्याविषयी आता अधिक प्रेम त्या ठिकाणी दिसत नाही असं आपल्याला त्या ठिकाणचे मतदार बोलत आहेत. हा झाला धनंजय मुंडे यांचा निगेटिव्ह पॉईंट. आता पंकजाताई मुंडेंच्या बाबतीत काय झालंय की त्यांची निगेटिव्ह पॉईंट एक होती की त्या सत्तेत असताना त्याही धनंजय मुंडे आज जशा पद्धतीनं काम करतात त्याहीपेक्षा अधिक पद्धतीनं त्या सत्तेच्या अधीन राहून ते काम करत होते. त्यामुळे त्यांचंही आपल्या मतदारसंघाकडे दुर्लक्ष झालं, अनेक कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष झालं आणि त्यामुळे त्यांचा पराभव झाला होता. परंतु आजची परिस्थिती बदलली आहे कारण त्या सत्तेत नाही आहेत, प्रीतमताई खासदार आहेत. परंतु यावेळी मात्र पंकजाताईंनी अत्यंत राजकीय परिपक्वता या ठिकाणी आपली दाखवून दिली. परळी मतदारसंघातल्या जनतेशी आणि नागरिकांशी त्यांनी आपलं जे नातं आहे ते जोडलेलं नातं कायम ठेवलं आणि गोपीनाथराव मुंडे यांच्या विचारांना आपल्याला काम करावे लागेल कारण त्यांना मानणारा मोठा वर्ग हा आपल्या पाठीशी आहे याची जाणीव त्यांना यावेळेस त्यांना प्रखरतेनं जाणीव झाली आणि म्हणून त्यांनी समाजाकडेही त्या ठिकाणी लक्ष दिलं. म्हणून परळी मतदारसंघ असेल किंवा बीड जिल्हा हा पंकजाताईंच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणावर आहे हे चित्र आपल्याला सातत्यानं पाहायला मिळतंय. दुसरा मुद्दा असा झालाय की भारतीय जनता पार्टीमध्ये राहून त्यांचा पराभव करण्यासाठी भाजपच्याच नेत्यांनी प्रयत्न केले हे लोकांच्या नजरेत आलेले. त्यामुळे तीही सहानुभूती पंकजाताईंना मिळते. त्यानंतरच्या घटना ज्यावेळी देवेंद्र फडणवीस सत्तेत आले सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळेस पंकजाताईंना विधान परिषदेवर घेतील आणि पुन्हा मंत्रिमंडळात स्थान देतील अशी अपेक्षा परळी मतदारसंघासह बीड जिल्ह्यातल्या लोकांना होती आणि महाराष्ट्रातल्या पंकजाताई मुंडे यांच्या परिवाराला जे कोणी चाहते त्यांच्या सगळ्यांच्या मनामध्ये ती भावना होती. परंतु तसं झालं नाही. म्हणजे त्यांना विधान परिषदेवरही घेण्यात आलं नाही, मंत्रिपदाचा तर विषय दूरच राहिला. परंतु महाराष्ट्रातल्या राजकारणापासून त्यांना दूर ठेवण्याचा प्रयत्न झाला आणि परिणामी राष्ट्रीय नेतृत्वानं त्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीवर घेतलं आणि महाराष्ट्रात होणारा त्यांचा हस्तक्षेप हा स्थानिक राज्यातल्या नेतृत्वाच्या सांगण्यावरून तो कमी केला हेही आपल्याला त्या ठिकाणी दिसतंय. आणि हा संताप हा राग इथल्या जनतेच्या मनामध्ये आहे तो पंकजाताईंच्या पाठीशी ताकद देताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरा भाग असा झाला ज्या धनंजय मुंडेंच्या सोबत विरोधात त्या लढल्या आणि विरोधात लढून त्यांनी आपला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता जिवंत ठेवला, साबूत ठेवला. असं असताना त्याच धनंजय मुंडे यांना भारतीय जनता पार्टीनं राष्ट्रवादी सोबत घेऊन मंत्रीपद दिलं, त्यांना एक सत्तेचं पद दिलं आणि त्यांची येणारी ताकद येणाऱ्या निवडणुकीमध्ये ताकद वाढेल यासाठी प्रयत्न केला. हेही पंकजाताई आणि त्यांच्या चाहत्यांना जिव्हारी लागलेले आहे आणि म्हणून या ठिकाणी असं झालंय की पंकजाताई मुंडे यांच्या बाबतीत लोकांची सहानुभूती आणि त्यांच्या पाठीशी जे काही मतांची संख्या आहे ही दैनंदिन वाढताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र दुसरीकडे सत्तेत असूनही जे काही राजकीय उलथापालथी झाल्यात त्यातून धनंजय मुंडे यांचा मात्र जो जनाधार आहे तो कमी होताना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा भाग असा झाला
की धनंजय मुंडे यांनी जरी ताकद वाढवण्याचा प्रयत्न केला असला तरी शरद पवारांकडून बाजूला गेल्यानंतर शरद पवारांनी मोठा डाव टाकला आणि त्यांच्यासोबत जी ताकद देणारं नेतृत्व आहे ते म्हणजे बबनराव गीते यांना त्यांनी आपल्या राष्ट्रवादी सोबत घेतलं, आपल्या सोबत खांद्याला खांदा लावून काम करणारं नेतृत्व म्हणून त्या ठिकाणी सोबत घेतलं आणि याच ठिकाणी धनंजय मुंडे यांची ताकद ही बऱ्याच प्रमाणात कमी झाली आणि म्हणून धनंजय मुंडेंची वाढणारी ताकद ही आपल्याला कमी दिसणार आहे. त्या तुलनेत धनंजय मुंडेंची ताकद विभागल्या गेल्यामुळं पंकजाताईंची सहानुभूती इकडे वाढत गेल्यामुळं पंकजाताईंची ताकद आता परळी मतदारसंघामध्ये वाढलेली आहे हे आपल्याला या ठिकाणी स्पष्टपणे बोलावं लागेल. आणि मित्रांनो, शरद पवार मग याच कारणाने आपल्याला एक प्रश्न पडतोय की शरद पवार यांनी बबनराव गीते यांना राष्ट्रवादी सोबत घेऊन मग धनंजय मुंडे यांच्या पराभवासाठी प्रयत्न केलाय का पंकजाताई यांच्या विजयासाठी प्रयत्न चालवलाय, हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय. कदाचित बबनराव गीते यांना ते राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी सुद्धा देतील. निश्चितपणे बबनराव गीते जर यांचं सामाजिक काम त्या ठिकाणी मोठं असेल, जनतेच्या ते सातत्यानं संपर्कात असतील तर जनता सुद्धा त्यांच्या पाठीची राहील. कदाचित ते सुद्धा विधानसभेवर निवडून येऊ शकतात. परंतु पंकजाताई मुंडे यांचं असलेलं अस्तित्व, त्या असलेल्या मास लीडर आणि त्यांच्या पाठीमागे असलेला जनसमुदाय हा जर विचार केला तर त्यांची ताकद मात्र त्या ठिकाणी कमी झालेली आपल्याला दिसत नाही. मात्र बबनराव गीते आणि धनंजय मुंडे या दोघांमध्येच ताकद विभागल्या गेल्यामुळं त्याचा फायदा पंकजाताई मुंडे यांना येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये निश्चित होईल, हे आपलं या ठिकाणी स्पष्ट मत आहे. पण मित्रांनो, ह्याच्यामधून अनेक प्रश्न निर्माण होत आहेत की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची आणि भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीसांची सत्तेत सोबत आहे. आता ज्या ठिकाणी ज्या पक्षाचा आमदार आहे त्या ठिकाणी ती उमेदवारी त्या पक्षाला द्यायची असं जर धोरण ठरलं असेल तर मग परळीमध्ये धनंजय मुंडे हे स्टँडिंग आमदार आहेत आणि पंकजाताई मुंडे या पराभूत आमदार आहेत. मग ही जागा जर राष्ट्रवादीला जर सुटली आणि धनंजय मुंडेला जर त्या ठिकाणी उभा राहिले तर मग पंकजाताईंनी उभा कुठं राहायचं हाही प्रश्न निर्माण होतो. परंतु जर राजकारणातला विचार केला आणि पंकजाताईंची महाराष्ट्रातली ताकद जर विचार केली तर भारतीय जनता पार्टी त्यांना उमेदवारीपासून दूर ठेवू शकत नाही. आणि जर तसा प्रयत्न भाजपनं केलाच तर पंकजाताई मुंडे ऐनवेळी जनरेट्याच्या पुढे त्यांना जाता येणार नाही. आणि जनरेटा असा सांगतोय की पंकजाताईंनी विधानसभेला उभाच राहायचंय आणि पंकजाताईंच्याच नेतृत्वाखाली बीड जिल्ह्यामधले त्यांचे उमेदवार किंवा महाराष्ट्रामध्ये जिथं कुठं पंकजाताईंच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली उमेदवार आहेत ते विजयी करायचे असं त्यांच्या चाहत्यांकडून, त्यांच्या मतदारांकडून आणि विशेषतः भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांकडून सुद्धा मोठ्या प्रमाणात बोललं जातंय. हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी मला नमूद करावं लागतंय. आणि म्हणून जर अशी स्थिती झाली तर मग पंकजाताईंनी एखादी भूमिका घेतलीच. आपण पंकजाताईंच्या एकनिष्ठतेबद्दल कुठंही गालबोट लावत नाही किंवा शंका घेत नाही. त्यांनी स्पष्ट केलंय मी भाजपसोबत राहणार आहे आणि भाजपसोबतच काम करणार आहे. कदाचित तसं असावं, परंतु राजकारणात काही होऊ शकतं. जर धनंजय मुंडे भाजपसोबत येऊन सत्तेत मंत्री होऊ शकतात तर पंकजाताई आपला निर्णय का घेऊ शकत नाही असाही प्रश्न जनसामान्य विचारतात. जर तसं भविष्यात झालं तर त्यावेळी मात्र शरद पवार असतील किंवा उद्धव ठाकरे असतील हे पंकजाताईंसाठी त्या ठिकाणी पूर्ण ताकद द्यायला, त्यांच्या पाठीशी उभा राहायला मागं पुढं पाहणार नाहीत असं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतंय. त्याचं कारण असं आहे की शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्रामध्ये सत्ता तर आणायचीच आहे, पण त्याहीपेक्षा अधिक जाऊन देवेंद्र फडणवीस यांच्या विचारसरणीचे आणि अजित पवार, एकनाथराव शिंदे यांच्या सोबत यांच्या विचारसरणीनं वागणारे जे कोणते नेते असतील त्यांना मोठ्या प्रमाणावर पराभूत करायचे हे त्यांनी निर्णय घेतलेला आहे. आणि म्हणून राजकारणात नेहमी म्हणतात दुश्मनों का दुश्मन दोस्त होता है. अगदी त्याच नीतीनं परळीमध्ये होऊ शकतं. कारण आता शरद पवार असतील किंवा काँग्रेस असेल किंवा उद्धव ठाकरे सेना असेल यांना एक नंबरचा शत्रू आता परळीमध्ये धनंजय मुंडे झालेले आहेत. आणि म्हणून त्यांचा शत्रू जो कोणी असेल तो कदाचित पंकजाताई मुंडे असतील असं आपण मानतो. त्यांना हे बळ देतील असंही आपल्याला या ठिकाणी सांगावंसं लागतं. त्याचं कारण असं आहे की गोपीनाथराव मुंडे यांचं निधन झालं त्यावेळेस शरद पवार यांनी बीड लोकसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी उमेदवार देणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं. आणि त्यासोबत उद्धव ठाकरेंनी त्याही अगोदर सांगितलं की पंकजाताई या आमच्या कुटुंबातल्या आहेत, त्यांच्या विरोधात आम्ही कुठलाही उमेदवार देणार नाही. प्रीतमताई मुंडे यांच्याही विरोधात आम्ही उमेदवार देणार नाही. वास्तविक पाहता राष्ट्रवादी काँग्रेसनं पंकजाताईंच्या विरोधात उमेदवार दिला, परंतु उद्धव ठाकरे शिवसेना यांनी पंकजाताईंच्याही विरोधात उमेदवार दिला नाही आणि प्रीतमताई यांच्याही विरोधात त्यांनी लोकसभेला उमेदवार दिलेला नाही. ही सगळी राजकीय परिस्थिती पाहता येणाऱ्या काळामध्ये परळी मतदारसंघात आणि त्यासोबतच बीड जिल्ह्यात मोठी राजकीय उलथापालथ होऊ शकते असं या ठिकाणी आपलं स्पष्ट मत आहे. मित्रांनो, या विषयावर आपलं काय मत आहे आपण लाईक आणि कॉमेंट्स करून जरूर कळवा. मी आपल्या कॉमेंट्स नेहमी वाचतो. मित्रांनो, आपल्या कॉमेंट्स अत्यंत अभ्यासू असतात, नवी दिशा देणारे असतात आणि राजकारणाचे अनेक पैलू उलगडणारे सुद्धा आपल्या प्रतिक्रिया असतात.
आपण निश्चितपणे आपल्या प्रतिक्रिया द्या. त्या प्रतिक्रियेवरच आपण नवीन विषय पुन्हा एकदा चर्चेत घेऊ. पुन्हा नवीन मुद्दा नवीन विषय घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.